एक जनधर कोट जनधर कोट जय जिल्हा विधिमंडळाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट नितीनजी भोसले साहेब यांना आई अहिल्या होळकर आपल्याला पूर्ण यश देईल त्याची मला पूर्ण खात्री आहे। धन्यवाद। मंडळ धाराशिवच्या वतीनं या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे। मी जिल्हा विधिमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसादजी जोशी साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करा। श्लोक अहिल्याबाई होळकर यांना स्मरण बोलू इच्छितो। पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांना स्मरण करून मी बोलू इच्छितो। सकल धनगर समाज यांनी एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्याकरिता जे उपोषण चालू केलं आहे त्याला धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळ यांच्या वतीने संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंब्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना आज पत्र देखील दिलेलं आहे। काय धनगर आणि धनगड हा प्रश्न मिटेल का? हो, नक्कीच मिटेल। शासनाने जर त्याच्याबद्दल ठोस भूमिका घेतली आणि ती भूमिका योग्य पद्धतीने केंद्र शासनाकडे जर मांडली तर नक्कीच हा विषय कायमस्वरूपी मिटेल आणि आमच्या धनगर समाज बांधवावर जो काही वर्षानुवर्ष जो काही अन्याय झालेला आहे तो अन्याय नक्कीच दूर होईल। वकील मंडळ त्यासाठी काय करणार आहे? सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण सगळ्यांनी मिळून ह्या उपोषणाला पाठिंबा देणे आणि मंत्रिमंडळाकडे आपण दबाव निर्माण करणे हे गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळाने देखील ह्याबद्दल योग्य पद्धतीने लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे। येत्या बुधवारी आता कॅबिनेट मीटिंग आहे। त्या कॅबिनेट मीटिंगमध्ये हा विषय जर चर्चेला आला नाही तर नक्कीचपणे ह्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात उठाव निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या होणाऱ्या उठावास विधिज्ञ मंडळाच्या वतीने मी ग्वाही देतो की आमचं जिल्हा विधिज्ञ मंडळ पूर्णपणे धनगर समाज बांधवाच्या पाठीशी आहे।